पाणी खूप खोलवर मुरलंय समीर. मुळापर्यंत जाऊन खोदावं लागणार आहे तर खरं काय ते बाहेर येईल. राईट. आता लक्षात आलं त्या खारतोंडेला मी का चान्स दिला. लक्ष ठेव त्याच्यावर. एनिवेज, समीर, त्या नेहाच्या ॲडव्हान्स सॅलरी बद्दल काय स्टेटस आहे? लगेच चेक करतो. गारतोंडे जरा आत या. सर बोलावलात? आपल्या जे एम्प्लॉई आहेत नेहा कामत, त्यांना ॲडव्हान्स सॅलरी हवी आहे. पण सर, पण किंतु परंतु अशा कुठल्याच शब्दांची गरज नाहीये. त्यांना ॲडव्हान्स सॅलरी हवी आहे आणि मोठ्या सरांनी त्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह केली आहे. काही प्रॉब्लेम आहे? ताबडतोब प्रोसिजर करा. या तुम्ही. हो सर, हो सर. अरे बाळा, मला माझा पत्ता पाठ झाला. 005 अंबर सोसायटी, ठाणे वेस्ट. व्हेरी गुड. काय इंजिनियर, काय म्हणते मशीन? आवडते का आपलं घर? कंटाळले? पंडू काकांनी वॉशिंग मशीन लावलेलं दिसतंय. काकू, मशीनला पण कंटाळ येतो. खेळायला जायचं असतं. ग तसं नाही ग, ते मशीन आहे ना. पण तुझ्या काकांना कुठे कळतंय ते? अहो, त्याला नुसता कान लावून आणि सारखं फिरतंय की नाही बघून ते काय लवकर होणार आहे का काम? तुमचं म्हणजे ना काहीतरी असतं बाई अगदी. हो काकू, काका फक्त चेक करतायत की मशीन व्यवस्थित चालतंय की नाही. हो ना काका? येस, करेक्ट. नाही, तू घे त्यांची बाजू, पण त्यांच्या मनात काय योजना चालली आहे ती ऐकून घे आधी. काय? सगळ्या बिल्डिंगचे कपडे त्या मशीन मध्ये धुवायचे, त्याचे पैसे घ्यायचे, म्हणजे मग त्यातनं लाईट बिल भरता येईल म्हणे. हो काका, असं काही करायची गरज नाहीये. तूच सांग बाई आता समजावून. माझं तर काही ऐकतच नाही ते. नेहा, अगं नेहा, काय ग नेहा, हा तू इथे आहेस ह्यांच्या घरात? वहिनी तू सकाळी 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 हातातली सगळी कामं बाजूला ठेवली आणि इथे आले तुझ्याकडे, तुझ्यासाठी फक्त. बघते तर घराला कुलूप आहे. म्हटलं झालं, आजचा माझा वेळही फुकट गेला आणि रिक्षाचं भाडं पण. नशीब इथेच भेटलीस. अरे हा, तुला सांगायला. ओ राऊत, बाहेर काय करताय? आत या या. हे राऊत. नमस्कार. नमस्कार. हे तुझं घर बघायला आलेत. माझं घर? अगं चांगली पार्टी आहे, चांगले पैसे द्यायला तयार आहेत. परांजपेनी सांगितलं ग मला की म्हणे घराला सील लागणार आहे. म्हटलं आपल्याला खूप वाईट वाटूनही काही फायदा नाही, काहीतरी करायलाच पाहिजे. म्हणून मग मी यांना घेऊन आले. हे लगेच तयार झाले ग तुझं घर घ्यायला. बँकेच्या खिशात तुझं घर घालण्यापेक्षा ना आपणच ते विकून टाकू, म्हणजे मग आपल्याला 4 पैसे मिळतील, तुला 4 पैसे मिळतील, है ना? आणि मग तू दुसरं घर घेऊ शकशील. वहिनी अगं ऐक ना. तर काय ऐकायचं आणि बोलायचंय? काही बोलू नकोस. आता तुला जो काही निर्णय घ्यायचा ना तो घेऊन मोकळी हो. अगं तुझ्या पदरात एक मुलगी आहे. उद्या बँकेने काही गोंधळ घातला तर कुठे जाशील हिला घेऊन? राऊत, हे 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 दिसतंय ना, हे असंच सेम घर आहे हिचं तिथे बाजूला. हा, आता या आतमध्ये. हे हे दिसतंय ना, हे किचन. आता इथे कमी भांडी आहेत, पण तुम्ही येताना भांडी आणालच, है ना? ते तुम्ही मॅनेज करा. आणि हा दिसतोय हा हॉल. आतमध्ये तिथे बेडरूम. काय किंमत ठरले? किंमत? 50 लाख रुपये बँकेनेच सांगितली आहे. हो की नाही? 50 लाख खूपच जास्त आहे. मी फार फार तर 40 पर्यंत देईन.
घर घेतल्यावर डागडुजी तर करायला लागणारच ना. हे बघा, माझ्या मते घर विकायची वेळ येणार नाही. आम्ही आहोत ना. ओ उद्या बँकेने या दोघींना घराबाहेर काढलं तर काय तुम्ही येणार आहात का? शेवटी मला तिची काळजी आहे. वहिनी आहे ना मी तिची सख्खी, तिच्या भल्यासाठीच सांगतेय मी. ठीक आहे, येतो मी. तुमचं ठरलं की मला सांगा. हा ठीक आहे, मी तुम्हाला फोन करेन. मी किंवा नेहा करेल तुम्हाला फोन. बरं. हा वहिनी, अगं कशाला घाई करती? घर विकायची गरज नाही पडणार. परांजपे वकील करतील काहीतरी. देव करो आणि असंच हो. अगं कसं आहे ना, मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचं हक्काचं घर असणं हे खायचे काम नाहीये. तुझ्या भावाला अजून काहीच जमलेलं नाहीये यातलं. पण बँकेने काही गोंधळ घातला तर आपल्याकडे पर्याय तयार पाहिजे ना, म्हणून म्हणतेय मी. काय काका? आणि हे बघ, 5-10 लाख रुपये जर कमी मिळत असतील ना तर विचार करू नकोस. अशी हुशारच आहेस तू, मॅनेज करशीलच. चल मग येऊ मी. हा पण नेहा हे लक्षात ठेवा, तुझ्यासाठीच हे सगळं करते. हा मी काय आहे की तुझी सख्खी बहिणी आहे ना, मलाच जास्त काळजी आहे म्हणून सांगते. सकाळपासून गरगरताय ना, काही खाल्लंच नाहीये. हे फरसाणचा डबा घेऊन जाते. आणून देईन नंतर. हॅलो परांजपे. हा बोला. झालं का मी सांगितलेलं काम? ओ मॅडम, चला ना पटकन. कधीचा थांबलोय मी. तुमच्यासाठी 4 गिरायकं सोडली. मग काय उपकार नाही केलेस? मग तुम्ही उपकाराची भाषा का करताय? अहो तुमच्याशी नाही बोलत आहे. जरा थांबा. पूर्ण भाडं देणार आहे ना मी. कटकट करू नका. कोड कट मी कटकट करतोय. मी फक्त विचारतोय काम झालं का? हो काम झालं. गोळी एकदम बरोबर लागलीये. तुम्ही ना फक्त घराचे ऑप्शन तयार ठेवा. हा नेहा तिचा सगळा संसार घेऊन हजर होईल बघा. ठेवू फोन. ओके ओके. झालं. चला आता. 4 गिराईक सोडली आहेत म्हणे. आई, आता आपला पत्ता बदलणार. मी शाळेत कुठला पत्ता सांगू? काही काळजी करू नको बाळा, तू तुझाच पत्ता सांग. आणि नेहा, आम्ही इथे असताना तू कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. हे बघ, तशीच वेळ आली ना तर तुम्ही आमच्या घरात राहायला या. अगदी बरोबर बोलतायत हे. नाही काकू, तशी वेळ नाही येणार. आणि तुम्ही तरी किती कराल आमच्यासाठी? परांजपे वकील चांगलेत, ते नक्कीच काहीतरी करतील. माझी तुझी रेषी